Hello everyone, myself Govindas Pute, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shivagam. Last some lecture we discuss about the chapter that is the size reduction, in which chapter in last lecture we discuss about that is the attrition. This principle also discuss combine impact and attrition principle. That mill example is the ball mill. Now in this lecture we discuss about the next principle and also next mill. नेक्स्ट मिल इज द फ्लुइड एनर्जी मिल. लास्ट लेक्चरला आपण बॉल मिल पाहिली होती, त्यानंतर या लेक्चरला आपण पाहूया फ्लुइड एनर्जी मिल. आता ही फ्लुइड एनर्जी मिल जी आहे ही कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करते, तर फ्लुइड एनर्जी मिल इट्स वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. कंबाईन प्रिन्सिपलवरती वर्क करते. इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन या दोनही कंबाईन प्रिन्सिपलवरती वर्क करते. देन नेक्स्ट प्रिन्सिपल समजलं एक फ्लुइड एनर्जी मिलचं. फ्लुइड एनर्जी मिलचं प्रिन्सिपल आहे कंबाईन इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. देन कन्स्ट्रक्शन. व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ फ्लुइड एनर्जी मिल. फ्लुइड एनर्जी मिलचं कन्स्ट्रक्शन आपण डिस्कस करूया. इट कन्सिस्ट ऑफ अ लूप ऑफ पाईप विच हॅज अ डायमीटर ऑफ 20 to 200 मिलीमीटर. फ्लुइड एनर्जी मिलमध्ये काय आहे, एक लूप ऑफ पाईप आहे, त्यामध्ये 20 ते 200 मिलीमीटर डायमीटर असले त्या पाईपची 20 ते 200 डायमीटर आहे. डिपेंडिंग ऑन द ओव्हरऑल हाईट ऑफ द लूप, डिपेंडिंग ऑन द ओव्हरऑल हाईट ऑफ द लूप विच मे बी अप टू अबाउट 2 मीटर. हाईट किती आहे, अबाउट 2 मीटर आहे. देर इज an inlet for the feed and a series of nozzles for the inlet of air or an inert gas. It also has an outlet with a classifier which allow the air to escape but prevent the particles to pass until they become sufficiently fine. This is the construction of fluid energy mill and this is the diagram of fluid energy mill. This is the classifier, this is the outlet fluid and fine particles. See, this is the outlet of fluid and fine particles. This is the inlet, यातनं आपण पार्टिकल फीड करणार. This is the inlet, this is the nozzles. ही काय झाली कंस्ट्रक्शन, ही आहे फ्लुइड मिलचे कंस्ट्रक्शन. देन now discuss what is the working. The air or inert gas is introduced with a high pressure through a nozzles. एअर आणि इनर्ट गॅस काय करायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं आहे, फीड करायचं आहे, त्यामध्ये भरायचं आहे विथ द हेल्प ऑफ कशाच्या, नोझल्सच्या साहाय्याने. आत्ता डायग्राममध्ये आपण जे नोझल्स ऑब्झर्व केलं, या नोझल्सच्या साहाय्याने मटेरियल इथनं फिल करायचं. मटेरियल फिल करत असताना तुम्ही इनर्ट गॅस आणि हाय प्रेशर एअर सप्लाय करणार आहात. देन सॉलिड्स आर इंट्रोड्यूस इन टू एअर स्ट्रीम थ्रू इनलेट थ्रू सॉलिड्स काय होतात, त्यामध्ये इंट्रोड्यूस होतात. देन ड्यू टू हाय डिग्री ऑफ टर्ब्युलन्स इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनल फोर्स ऑकर्स बिटवीन द पार्टिकल्स. ड्यू टू द कशामुळे, हाय डिग्री ऑफ टर्ब्युलन्समुळे इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनल फोर्स दोन्ही किंवा इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनल मेकॅनिझम ऑब्झर्व होतात पार्टिकल्समध्ये आणि मिलमध्ये. द फाईन पार्टिकल आर कलेक्टेड थ्रू क्लासिफायर. हे जे क्लासिफायर ऑब्झर्व होते, या क्लासिफायरच्या साहाय्याने फाईन पार्टिकल्स कलेक्ट केले जातात. इट रिड्यूस द पार्टिकल्स टू 1 to 100 मायक्रॉन. पार्टिकल्स कुठपर्यंत पार्टिकलची साईज कमी करतं आहे, 1 ते 100 मायक्रॉनपर्यंत. टू गेट अ व्हेरी फाईन पावडर इवन अप टू 5 मायक्रॉन, द मटेरियल इज preferred to reduce the particle size to the order of 100 mesh and then pass through fluid energy mill. This is the working of fluid energy mill.
देन व्हॉट इज द युजेस ऑफ फ्लुइड एनर्जी मिल. फ्लुइड एनर्जी मिलचे काय युजेस आहेत. तर फर्स्ट यूज आहे धिस मिल यूज टू ग्रीन हीट सेन्सिटिव्ह मटेरियल. या फ्लुइड एनर्जी मिलच्या साहाय्याने आपण कोणत्या पार्टिकल्सची साईज कमी करू शकतो, कोणत्या पार्टिकल्सची साईज रिड्यूस करू शकतो. दॅट मटेरियल हॅव हाय हीट सेन्सिटिव्ह. जे मटेरियल हीट सेन्सिटिव्ह आहे अशा मटेरियल आपण या फ्लुइड एनर्जी मिलच्या साहाय्याने साईज रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. द मिल इज यूज ग्रीन दोज ड्रग्ज इन विच हाय डिग्री ऑफ प्युरिटी इज रिक्वायर्ड. आणि ज्या ड्रगला हाय डिग्री ऑफ प्युरिटी, एकदम प्युअर ड्रग पाहिजे, थोडं पण कंटॅमिनेशन चालत नाही, असे ड्रग पण आपण फ्लुइड एनर्जी मिलच्या साहाय्याने काय करू शकतो, त्यांची साईज रिड्यूस करू शकतो. दीज आर द टू युजेस. फर्स्ट वन हीट सेन्सिटिव्ह मटेरियल आणि सेकंड वन जे ड्रगची प्युरिटी हाय प्युरिटी आपल्याला पाहिजे असते ते ड्रग आपण फ्लुइड एनर्जी मिलच्या साहाय्याने त्यांची साईज कमी करू शकतो. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लुइड एनर्जी मिल. ॲडव्हान्टेजेस काय आपण ते पाहूया. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे इट यूज टू ग्राइंड मटेरियल टू फाईन पावडर. फाईन पावडर यातनं अवेलेबल होते. पार्टिकल साईज ऑफ पावडर कॅन बी कंट्रोल ड्यू टू द यूज ऑफ क्लासिफायर. क्लासिफायरच्या साहाय्याने आपण पार्टिकलची साईज कमी करू शकतो. आपल्याला किती नंबर साईजचा पार्टिकल पाहिजे, 1 मायक्रॉन पाहिजे, 2 मायक्रॉन पाहिजे की 100 मायक्रॉन पाहिजे, त्या पद्धतीने आपण पार्टिकलची साईज मेंटेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ क्लासिफायर. देर इज नो वेअर ऑफ द मिल अँड हेन्स देर इज नो कंटॅमिनेशन ऑफ द प्रोडक्ट. त्यामध्ये या फ्लुइड एनर्जी मिलमध्ये कसल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन होत नाही. दिस इज द फ्लुइड एनर्जी मिल. समजलं आहे. ऑन द प्रिन्सिपल ऑफ इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. देन कन्स्ट्रक्शनमध्ये याला एक लूप पाईप असतो, ज्या लूप पाईपची डायमीटर 20 ते 20 ते 200 मिलीमायक्रॉन असते, मिलीमीटर असते, डिपेंडिंग ऑन ओव्हरऑल हाईट ऑफ लूप. हाईट ऑफ किती आहे, 2 मीटरपर्यंत हाईट आहे. ठीक आहे. नोझलच्या साहाय्याने आपण त्यामध्ये मटेरियल फीड करतो. क्लासिफायरच्या साहाय्याने मटेरियल बाहेर काढलं जातं. वर्किंगमध्ये काय सांगितलं आहे की गॅस इनर्ट गॅस आणि एअर हे एकदम हाय प्रेशरमध्ये नोझलच्या साहाय्याने इनलेट करायचं आहे. सॉलिड मटेरियल त्यामध्ये गेल्याच्यानंतर स्ट्रीम टू इनलेट होतो आहे. त्यानंतर डिग्री ऑफ टर्ब्युलन्स आणि इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनल फोर्स ऑकर होतं आहे आणि पार्टिकलची साईज कमी होते. पार्टिकलची साईज आपण मेंटेन करू शकतो विथ कशाच्या साहाय्याने, क्लासिफायरच्या साहाय्याने. त्यानंतर युजेस हीट सेन्सिटिव्ह मटेरियल आपण यातनं साईज रिड्यूस करू शकतो आणि ज्या ड्रगची आपल्याला प्युरिटी पाहिजे ते पण ड्रग आपण यातून साईज रिड्यूस करू शकतो. देन नेक्स्ट मिसलेनियस मिल्स. आता मिसलेनियस मिल्स कोणकोणते आहेत ते पाहूया आपण. फर्स्ट आहे एज रनर मिल्स. एज रनर मिल्स ही त्याची डायग्रॅम. दिस इज द डायग्रॅम ऑफ एज रनर मिल्स. आता एज रनर मिल्सचा आपण प्रिन्सिपल पाहूया. द साईज रिडक्शन इज डन बाय क्रशिंग ड्यू टू हेवी वेट ऑफ स्टोन अँड शेअरिंग फोर्स विच इज इन्व्हॉल्व ड्युरिंग द मुवमेंट ऑफ दीज स्टोन्स. कशाच्या बेसवरती होते साईज रिडक्शन, क्रशच्या साहाय्याने होते. आणि हेवी वेट ऑफ स्टोन क्रशिंग का होते, स्टोनच्या हेवी वेटमुळे क्रशिंग होते. आणि शेअरिंग फोर्स विच इन्व्हॉल्व इन द मुवमेंट. आणि ते जे काही हेवी स्टोन आहेत ते मूव होतात आणि त्यामुळे काय होतं, क्रशिंग आणि शेअरिंग होते आणि त्यातनं पार्टिकलची साईज कमी होते. ठीक आहे. देन कन्स्ट्रक्शन काय सांगितलं, इट कन्सिस्ट 2 हेवी रोलर अँड बेड मेड ऑफ स्टोन ऑफ ग्रेनाइट. यामध्ये काय आहेत, 2 रोलर आहेत. धिस वन इज रोलर अँड अनदर वन इज अ रोलर. हे 2 रोलर आहेत आणि ग्रेनाइट, त्यालाच काय म्हटलं आहे, ग्रेनाइट असं पण म्हटलं आहे. द रोलर हॅव सेंट्रल शाफ्ट अँड दे रिव्हॉल्व ऑन इट्स ॲक्सिस. यांना काय असते, सेंट्रल शाफ्ट असतं आणि या ॲक्सिसच्या साहाय्याने इथं सेंट्रलला शाफ्ट आहे, हे शाफ्ट, आणि ड्यू टू दिस ॲक्सिसच्या साह्याने ते काय होतात, रिव्हॉल्व होतात. द रोलर्स आर माउंटेड ऑन हॉरिझॉन्टल शाफ्ट अँड मूव्ह अराउंड बेडच्या अराउंडला काय होतात, ते ही जो काही बेड आहे या बेडच्या अराउंडला ते असे फिरतात. विथ वर्किंगमध्ये काय सांगितलं आहे, द मटेरियल टू बी ग्राउंड इज पुट ऑन द बेड. मटेरियल काय करायचं आहे, ग्राउंडवरती हा जो काही बेड आहे या बेडवरती मटेरियल टाकायचं. हे दिसतंय तुम्हाला स्मॉल, हे मटेरियल टाकलेलं आहे. समजलं आहे फर्स्ट पॉईंट. द मटेरियल टू बी ग्राउंड इज पुट ऑन द बेड अँड विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर इज केप्ट इन द पाथ ऑफ द स्टोन व्हील्स. द मटेरियल इज ग्राउंड फॉर डेफिनाइट पिरियड अँड देन इट पास थ्रू द सीव्ज
वेट पावडर ऑफ द रिक्वायर्ड साईज, आणि हे काय होते बरोबर त्यातनं पास केलं जातं आहे. देन युजेस, आता याचे ही झाली वर्किंग. देन युजेस काय सांगितलेत, इट यूज फॉर ग्राइंडिंग मोस्ट ऑफ द ड्रग्स टू फाईन पावडर्स बट इट रिक्वायर मोर फ्लोअर स्पेस दॅन अदर कॉमनली यूज मिल्स. The major advantage of this mill is that require less attention during the operation. ऑपरेशनच्या दरम्यान एकदम लेस अटेन्शन आपल्याला पाहिजे असतं. दिस इज द एनर मिसलेनियस मिल्स, त्यामध्ये एज रनर मिल्स. प्रिन्सिपल काय आहे, रिडक्शन इज डन बाय क्रशिंग ड्यू टू हेवी वेट ऑफ स्टोन आणि शेअरिंग फोर्स विच इन्व्हॉल्व ड्युरिंग द मुवमेंट ऑफ दिस स्टोन्स. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगितलं आहे की त्यामध्ये 2 हेवी रोलर्स असतात, एक बेड असतो, बेड स्टोन असतो, आणि रोलर्स काय होतात सेंट्रल शाफ्ट असतो. सेंट्रल शाफ्टच्या साहाय्याने ते ॲक्सिसला फिक्स केलेले आहेत आणि ते बेडच्या भोवताली रोटेट होतात, आणि आपण बेडवरती मटेरियल टाकलं की तो ॲटोमॅटिकली त्यावरती प्रेशर अप्लाय होऊन त्याची साईज कमी केली जाते. दिस इज द एज रनर मिल्स. ते नेक्स्ट selection of degree of size reduction. The selection of degree of size reduction depends on the use of powder after its size reduction. The cost of size reduction increase as the particle size decrease. पार्टिकल साईज इन्क्रीज झाली, पार्टिकलची साईज काय होते, पार्टिकल रिडक्शन इन्क्रीज झालं, पार्टिकलची साईज कमी होते. द नीड ऑफ करेक्ट डिग्री ऑफ साईज रिडक्शन of material is very important because it is not economical to powder a substance to a finer degree when it is not required technically. त्याचे बेसिक प्रिन्सिपल काय सांगितले त्यांनी, फर्स्ट प्रिन्सिपल सांगितले, ड्रग्ज रिक्वायर्ड टू बी ॲडमिनिस्टर्ड इन पावडर अँड सस्पेन्शन इन मिक्सचर आर रिड्यूस टू फाईन पावडर. दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल. देन second one principle, drugs to be injected in the suspension form are reduced to very fine powder. The next principle, drugs which are to be extracted need size reduction which depends upon the factors like solvent and menstruum. In solvent and menstruum they say water has more penetration power than other organic solvents such as alcohol. Therefore, a high degree of size reduction is required with alcoholic and menstruum than with water. Next factor, drug and menstruum ratio. The rate of solution is greater in the size reduction of a solute also hasn't the solution formation. Therefore, in preparing a weak preparation, the entire drug or coarse grade of drug can be used, but for a stronger preparation, fine degree of size reduction is required. Third one, physical character of the drug and localization of the constituent. त्यामध्ये सांगितले त्यांनी, the menstruum is slowly penetrated into hard woody drugs than into soft drug. Therefore, in the case of hard drug, it becomes necessary to reduce them to a fine powder than in case of soft drug, or the same process of extract and menstruum. The localization of active size reduction of drugs. For example, active constituent of digitalis leaves are localized cheaply in the harder tissue and leaves and hence require a fine degree of size reduction. Process in infusion and decoction process, the menstruum use water and the drug menstruum ratio is large. As such, there is no need of higher degree of size reduction. In the case of maceration and percolation process, the drug's menstruum ratio is completely smaller than for infusion and decoction. Therefore, a high degree of size reduction is required. The next and last point of this chapter, that is the levication. Levication मध्ये काय सांगितले त्यांनी की levication is the process of wet grinding. ओल्या सबस्टन्सची साईज कमी करणं, त्याला म्हटले लेव्हिगेशन.
The material is converted into paste with water, and then grinding of paste is done in a mortar using a flat-headed pestle. In case of large-scale grinding is done by using colloidal mill or mill resembling an edge runner mill. The process is used for the preparation of light kaolin chalk, red and yellow mercuric oxide, calamine and camphor. After the process of ligation, the paste obtained contains fine particles along with a small proportion of coarse particles. The fine particles are separated from the coarse particle by the process of elucidation. आता elucidation काय सांगितलं त्यांनी? इट इज द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ पार्टिकल्स अँड कोर्स पार्टिकल्स फ्रॉम द पेस्ट ऑप्टेन आफ्टर लिव्हिगेशन झाल्याच्या नंतर त्यातून पार्टिकल्स आणि कोर्स पार्टिकल्स सेपरेट करण्याच्या प्रोसेसला म्हटलं त्यांनी इल्युट्रेशन्स. ठीक आहे. देन द पेस्ट इज mixed with a large volume of water, and with mixture is allowed to stand for a short period, during which the heavy coarse particle with high density settle down on the bottom with vessel. The fine particles with low density remain suspended in upper layer of the liquid. The upper liquid is poured off. The fine particles are allowed to settle down on the bottom. To wet paste containing fine particles is then dry. In small scale grinding, conical flask can be used, but on a large scale elucidation tanks are used. This is the elucidation. ठीक आहे. या ठिकाणी आपला पूर्ण चॅप्टर एंड झाला. काही मिनिटमध्ये आपण पूर्ण चॅप्टर रिवाईज करू. साईज रिडक्शन काय आहे? साईज रिडक्शन म्हणजे टू मिनिमाइज द साईज कमी करणे किंवा स्मॉल पार्टिकल पीसेस करणे, कोर्स पार्टिकल करणे किंवा फाईन पावडर करणे म्हणजे काय आहे? साईज रिडक्शन. साईज रिडक्शनलाच काय म्हटलं आहे? कॉम्बिनेशन. साईज रिडक्शनला काय म्हटलं आहे? कॉम्बिनेशन. देन काय गरज आहे साईज रिडक्शनची? साईज कमी केल्यामुळे रेट ऑफ सोल्युशन वाढतं, त्यानंतर ऑल आउट पेनिट्रेशन, रॅपिड पेनिट्रेशन होतं, त्यानंतर युनिफॉर्म पावडर मिक्सिंग होते, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन रेट वाढतो, स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते, आणि सेपरेशन करण्यासाठी साईज रिडक्शनचा असेल तर सेपरेशन करण्यासाठी मदत होते. त्यानंतर साईज रिडक्शनवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? तर हार्डनेस, टफनेस, स्टिकीनेस, मटेरियल स्ट्रक्चर, मॉइश्चर कंटेंट, सॉफ्टनिंग टेम्परेचर, प्युरिटी रिक्वायर्ड, फिजिओलॉजिकल इफेक्ट, रेशो ऑफ फीड साईज टू प्रोडक्ट साईज आणि बल्क डेन्सिटी. एवढे 10 फॅक्टर साईज रिडक्शनवरती इफेक्ट करतात. त्यानंतर मेथड ऑफ साईज रिडक्शन, साईज रिड्यूस करण्याच्या कोणकोणत्या मेथड आहेत? तर मग साईज कमी कोणत्या मेकॅनिझमवरती होते किंवा साईज कमी कोणत्या प्रिन्सिपलवरती होते, त्यासाठी त्यांनी 5 प्रिन्सिपल सांगितलेत. कटिंग, कंप्रेशन, इम्पॅक्ट, ॲट्रिशन, कंबाईन इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. कटिंग म्हणजे काय? चाकूच्या किंवा ब्लेडच्या किंवा धारदार शस्त्राच्या सहाय्याने पार्टिकल साईज कमी करणे, कट करणे म्हणजे कटिंग. कंप्रेशर म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीवरती प्रेशर ॲप्लाय करणे, प्रेशर दिल्यामुळे काय होतं ते त्याची पार्टिकल साईज कमी होते, त्याला म्हटले कंप्रेशन. देन इम्पॅक्ट, मटेरियल हे इम्पॅक्टवरती मटेरियल काय होतं? मटेरियल स्टॉप असतं, पण त्याच्यावरती एक मूव्हिंग हातोड्याच्या सहाय्याने त्याला काय केलं जातं? हातोड्यासारख्या एखाद्या घटकाने त्याला मार दिला जातो, त्याला म्हटलं इम्पॅक्ट. आणि ॲट्रिशन म्हणजे काय? तर पार्टिकलमध्येच आदळून पार्टिकल साईज कमी झाली, त्याला ॲट्रिशन म्हटलं आहे. आणि शेवटचं प्रिन्सिपल काय? इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन कसं घडत असेल? एखादा प्रोडक्ट आपण त्याची पार्टिकल साईज कमी करतो, तो प्रोडक्ट त्या मशीनच्या भिंतीवरती आदळतो, त्यावेळेस त्यामध्ये प्रोसेस झाली इम्पॅक्ट, आणि तोच पार्टिकल पुन्हा त्या दुसऱ्या पार्टिकलसोबत आदळतो, त्यावेळेस ते मेकॅनिझम झालं ॲट्रिशन. म्हणजे एखाद्या मिलमध्ये दोनही मेकॅनिझम सोबत घडू शकतात. मग कटर मिलचं कटिंग मेकॅनिझमवरती बेस, त्याचं एक्झाम्पल आहे कटर मिल. त्यानंतर कंप्रेशन मेकॅनिझम बेसवरती एक्झाम्पल आहे रोलर मिल. त्यानंतर इम्पॅक्ट मेकॅनिझमवरती जे मिल ॲक्ट होतो त्याचं एक्झाम्पल आहे हॅमर मिल. देन द डिसइंटिग्रेटर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इम्पॅक्ट मिल. देन
ॲट्रिशनवरती जे ॲक्ट होते त्यावरती स्मॉल स्केलवरती कुठल्याही प्रकारचं मिल नाही आहे, बट लार्ज स्केलसाठी रोलर मिल कॅन बी यूज करू शकतो. रोलर मिल आपण त्यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर कंबाईन इम्पॅक्ट अँड ॲट्रिशनचं एक्झाम्पल आहे बॉल मिल. त्यानंतर फ्लुईड एनर्जी मिल ऑल्सो एक्झाम्पल आहे. त्यानंतर काही मिसलेनियस मिलमध्ये एक मिल पडतं आहे, त्याच्यात ते एज रनर मिल. मिसलेनियस मिलमध्ये काय नाव आहे मिलचं? एज रनर मिल. त्यानंतर लिव्हिगेशन म्हणजे काय आणि इल्युट्रेशन म्हणजे काय? जर आपण ओले सबस्टन्सची पार्टिकल साईज कमी केली तर त्याला म्हटलं लिव्हिगेशन. आणि इल्युट्रेशन म्हणजे काय? तर जी पार्टिकल आपण लिव्हिगेशन झाल्याच्यानंतर जो आपल्याला प्रोडक्ट भेटणार आहे त्या प्रोडक्टमधनं फाईन पार्टिकल आणि कोर्स पार्टिकल सेपरेट करण्याच्या प्रोसेसला म्हटलं आहे इल्युट्रेशन्स. ठीक आहे. नाउ here we complete our chapter size reduction. Remaining will be discussed in next lecture. Thank you.